दादासाहेब पिशवी घेऊन बाजारात जायला निघाले. तेवढ्यात त्यांच्या सुनेने कोमलने त्यांना मागून आवाज दिला आणि म्हणाली, बाबा अहो, तुमच्या बीपीच्या गोळ्या संपल्या आहेत, येताना घेऊन या. दादासाहेबांनी हो म्हणून मान हलवली आणि मागे वळून न बघता बाहेर निघून गेले. त्यानंतर ती तिच्या 7 वर्षाच्या मुलीचा, राणीचा अभ्यास घ्यायला लागली. कोमल तिच्या मुलीला चांगलं शिक्षण देऊन स्वावलंबी बनवणार होती. तसंही कोमल जास्त शिकलेली नव्हती, पण तिला तिच्या मुलीसाठी सगळं काही करायचं होतं. कोमलच्या नवऱ्याच्या निधनानंतर घरातील आर्थिक स्थिती बिघडली होती. कोमलचा नवरा रिक्षा चालवत होता. एके रात्री तो झोपला, तो उठलाच नाही. कोमलवर तर दुःखाचा डोंगर कोसळला, पण मुलीच्या चेहऱ्याकडे बघत ती हिंमतीने जगत होती. तिचे सासरे पण खूप म्हातारे झाले होते. कोमलला तिच्या नवऱ्याची अपूर्ण राहिलेली जबाबदारी पूर्ण करायची होती, म्हणून तिला दुसरे लग्न करायचे नव्हते. तिच्या माहेरी पण फक्त दादा आणि वहिनी होते. तिला माहेरी जाऊन त्यांच्यावर ओझं व्हायचं नव्हतं, त्यामुळे ती तिच्या सासरी राहत होती. रमेशच्या निधनानंतर घरात पैशाची कमतरता भासू लागली. मग एक दिवस तिने हळू आवाजात सासऱ्यांना विचारलं, बाबा, मला रमेशने रिक्षा चालवायला शिकवली आहे, तर मी रिक्षा चालवून घर खर्चात हातभार लावला तर चालेल का? यावर दादासाहेब नाराज झाले आणि म्हणाले, सुनबाई, माझ्या पेन्शनचे पैसे मिळत आहेत ना, आपण चटणी भाकरी खाऊन आपला खर्च भागवू, पण माझ्या घराची इज्जत अशी रस्त्यावर रिक्षा चालवताना मला आवडणार नाही. हे ऐकून कोमल खूप उदास झाली. घरातले खर्च दिवसेंदिवस वाढतच चालले होते, कारण महागाई वाढली होती. वरून सासऱ्यांच्या औषधाचा खर्च, मुलीच्या शाळेचा खर्च एवढ्याशा पैशात भागत नव्हता. शेवटी नाईलाजानेच कोमलला अशी काही पावले उचलायला लागली की सासऱ्याला वाईट पण वाटू नये आणि घरात थोडासा पैशाचा हातभार पण लागेल. कोमलच्या सासऱ्यांना बीपीचा त्रास होता, म्हणून ती रोज रात्री झोपण्यापूर्वी त्यांना वेळेवर औषधं देत होती. ती त्यांची एवढी काळजी घेत होती की दादासाहेब कधीकधी विचार करत होते की मुलाच्या निधनानंतर त्यांची सूनच त्यांचा मुलगा झाली आहे. एक दिवशी सकाळी कोमल झोपून उठली तर तिची मुलगी तिला म्हणाली, आई, मला आज डब्यात बटाट्याचा पराठा पाहिजे आहे. कोमल तिला म्हणाली, बाळा, माझी तब्येत आज ठीक नाही, माझं सगळं अंग दुखत आहे आणि खूप अशक्तपणा पण आला आहे. आज मी तुझ्यासाठी पोहे बनवते. आईची ती अवस्था बघून राणीने काहीही न बोलता आईच्या होला हो दिला. दादासाहेब तिथे जवळच पेपर वाचत बसले होते. ते काही दिवसापासून बघत होते की त्यांच्या सुनेच्या आजारपणाच्या आणि अशक्तपणाच्या तक्रारी वाढल्या होत्या. एक दिवशी त्यांना माहीत झालं की त्यांची सून त्यांना रोज रात्री गोळी देत होती आणि ते झोपल्यानंतर ती रात्रभर असं काय करत होती की ती वाळून एकदम काटा झाली होती. एके दिवशी सकाळी कोमल अंगणात झाडू मारत असताना एकदम तिच्या डोळ्यासमोर अंधार आला आणि ती चक्कर येऊन खाली पडली. छोटीशी राणी आईला असं बेशुद्ध पडलेली बघून जोरजोरात रडू लागली. आतून तिचे सासरे पळतच बाहेर आले आणि सुनेला घेऊन दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की तुमच्या सुनेला खूप अशक्तपणा आला आहे. रात्रीची झोप न मिळाल्यामुळे तिची तब्येत बिघडली आहे. तुम्ही लोक त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि आरामावर लक्ष ठेवा, ती लवकर बरी होईल. हे सगळे ऐकून दादासाहेबांना आश्चर्य वाटलं आणि ते विचार करू लागले की सुनबाई तिच्या तब्येतीवर लक्ष का देत नाही. त्यांनी सुनेला काही विचारलं नाही, पण त्या दिवसानंतर त्यांनी सुनेवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. एके दिवशी त्यांनी बघितलं की त्यांची सून दुपारी बाहेर कुठेतरी जात आहे. त्यांनी सुनेचा पाठलाग केला. तेव्हा ती दुसऱ्या गल्लीत एका घरात गेली. त्यानंतर ती एका तासाने त्या घरातून बाहेर एक मोठी पिशवी घेऊन आली. दादासाहेब हे जाणून घेण्यासाठी खूप जास्त आतुर झाले होते की त्यांची सुनबाई असं काय करत आहे. त्यांनी सरळ सरळ तिला काही विचारलं नाही, पण ते लपून लपून फक्त तिचा पाठलाग करत होते. ती घरी आली आणि तिने ती पिशवी तिच्या खोलीत कपाटावर नेऊन लपून ठेवली. दादासाहेब सुनेच्या खोलीत जाऊ शकत नव्हते. त्यांना काही समजत नव्हतं की त्यांच्या सुनबाईच्या मनात नक्की काय चालले आहे. त्या दिवशी त्यांनी सुनेवर बारीक लक्ष ठेवलं होतं. रोज रात्रीसारखं त्या दिवशी रात्री पण तिने जेवण झाल्यानंतर दूध आणि औषध दिलं आणि तिच्या खोलीत गेली. त्यानंतर तिने दरवाजा आतून बंद केला.
सुनेचा विचार करून करून आज दादासाहेबांना झोप येत नव्हती. रोज त्यांना खूप जास्त झोप यायची. झोप त्यांना खूप प्रिय होती. पण आज त्यांना फार गुदमरून गेल्यासारखं वाटत होतं. त्यांना काही कळत नव्हतं की सुनबाई त्यांच्यापासून काय लपवत आहे. खरं काय आहे हे जाणून घेण्याची त्यांना खूप घाई झाली होती. त्यांना झोप येत नव्हती म्हणून ते अंगणात फेऱ्या मारत होते. पण खूप रात्र झाली तरी सुनेच्या खोलीत लाईट चालूच होती. आता त्यांना भीती वाटत होती की सुनबाई काही चुकीचं काम तर करत नाही ना. आणि त्या पिशवीत असं होतं तरी काय. ते सुनेच्या खोलीचा दरवाजा उघडून आत बघणार तरी कसे. पण नाईलाज होता म्हणून त्यांनी तिच्या खोलीचा दरवाजा उघडून आत बघितलं. खोलीतून कसला तरी आवाज येत होता. पण आतले दृश्य बघून ते आश्चर्यचकित झाले. त्यांची सून बसून काम करत होती. ती रबर कापून रबराचे पार्ट बनवत होती आणि बाजूला अजून दुसरं काम तयार होतं. हे सगळे बघून त्यांचे मन विरघळले. मुलाच्या निधनानंतर त्यांची सून थोड्याशा पैशाकरिता रात्रभर जागून काम करत होती. हे बघून त्यांचं मन खूप बेचैन झालं. ते विचार करू लागले की मला पेन्शनमध्ये अजून जरा जास्त पैसे मिळत असते तर आज सुनबाईला एवढे कष्ट घ्यावे लागले नसते. आणि एवढं कष्ट करून पण तिला असे किती पैसे मिळत असतील. त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. ते गुपचूप त्यांच्या खोलीत येऊन बेडवर बसले. ते मनातल्या मनात विचार करू लागले की मी सुनेला रिक्षा चालवायला नकार दिला म्हणून मग तिने घर खर्चात मदत करण्यासाठी हे अवघड काम करायला सुरुवात केली. त्यांचे डोळे पाण्याने भरले आणि ते विचार करू लागले की मुलगा तर जिवंत राहिला नाही आणि सुनेला या कामाच्या नादात काही झालं तर मग मी काय करणार. त्यांचं मन हा विचार करून बेचैन झालं की ते त्यांच्या कुटुंबाची नीट काळजी घेऊ शकत नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमल उठायच्या अगोदर तिच्या सासऱ्यांनी चहा आणि नाश्ता अगोदरच तयार करून ठेवला होता. कोमलला येताना बघताच ते म्हणाले की बेटा तू पहिला चहा पी आणि नंतर माझ्या खोलीत ये. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. कोमलला विशेष वाटलं की आज तिचे सासरे असं का वागत आहेत. तिने पटकन चहा पिला आणि ती सासऱ्यांच्या खोलीत गेली. दादासाहेबांनी भरलेल्या आवाजात म्हणाले, सुनबाई मला तुझं रहस्य माहीत झालं आहे की तू घरखर्च भागवण्यासाठी किती कष्ट करत आहेस. त्यामुळेच तू एवढी बारीक झाली आहेस. हे ऐकून कोमल घाबरली आणि खाली बघत हाताची बोटे मोडू लागली. दादासाहेबांनी भरलेल्या आवाजात म्हटलं, मी तुला घराच्या इज्जतीसाठी रिक्षा चालवायला नकार दिला म्हणून तू रात्रभर जागून एवढे कष्टाचे काम करत होतीस. तू दिवसभर पण घरातलं सगळं काम करत होतीस आणि रात्रीचा आराम पण तुला मिळत नाही. असं कसं चालेल सुनबाई. मला माझी चूक समजली आहे. सगळ्यात आधी मला माझं कुटुंब आहे आणि घरातल्या गरजा भागवणे पण महत्त्वाचं आहे. इज्जतीच्या नावावर मी कुटुंबाची हेळसांड नाही करू शकत. मी माझी चूक मान्य करतो. माझ्या पेन्शनच्या पैशात घरखर्च भागवणे खूप मुश्किल आहे आणि पुढे नातीचं भविष्य पण बघायचं आहे. त्यामुळेच मी तुला रिक्षा चालवायला परवानगी देत आहे. जर माझ्या शरीरात त्राण असता तर मी एखादं काम नक्कीच केलं असतं. हे ऐकून कोमलच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहू लागला. ती तिच्या सासऱ्यांच्या पाया पडत म्हणाली की बाबा फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या मागे असू द्या, मग सगळे काही चांगले होईल. ते एक बरं झालं होतं की रमेशने मला वेळीच रिक्षा चालवायला शिकवलं होतं. आज त्यांच्या निधनानंतर कमीत कमी मी रिक्षा चालवून घराला थोडासा हातभार तरी लावू शकते. दादासाहेबांचं मन भरून आलं आणि ते त्यांच्या सुनेकडे बघत म्हणाले, मग ठीक आहे. आजपासून राणीची आणि घराची जबाबदारी माझी आणि काम करून माघारी आल्यावर तू फक्त आराम करायचा. शेवटी तुझं आरोग्य महत्त्वाचं आहे. कोमलचं मन आनंदाने नाचू लागलं की उशिरा का होईना तिच्या सासऱ्यांना तिचं बोलणं पटलं. आता आयुष्यात पुढे जाण्यासाठी तिला कोणीही अडवू शकत नाही आणि ती घरासाठी व तिच्या मुलीसाठी खूप काही करू शकते.